सो नमस्कार माझ्या भावांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या आलोक यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो आणि बहिणींनो, आपण मला वाटतं भरपूर महिन्यानंतर पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेलो आपण आपल्या चॅनलवरती. आणि भरपूर जण आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये येऊन बोलत होता की तुम्ही भाऊ कधी आपला व्लॉग तुम्ही टाकणार आहे, कधी व्लॉग येणार आहे. तर आत्ता म्हणतो मी तुम्हाला, मी आहे माझ्या गावी. ॲक्च्युली अचानक भयानक प्लॅन झालेला आमचा. तुम्हाला सांगतो, मी आलेलो गावी सप्त्याला आपला. तो तिकडून विषय असं झाला आहे, आता आमचा सप्ताह वगैरे करून आम्ही चाललो आहे गणपतीपुणे साईडला. तर पहिलं आलेलं आमच्या महाबळेश्वरमधील क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान, तिकडे आलेलो आहे. तर आपले मित्र भरपूर आहेत तिकडे, 4-5 जण आहेत बघा. हे आहेत आपले शुभम महाराज, हे आहेत आपले अजय महाराज, आणि हे आपले विराज महाराज. नंतर सॉरी बोलून सॉरी. आणि यांचं नाव आहे आपले विदू कांबळे, जिम बॉय. पुढे दुसरं काय शब्द बोलू आणि हे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत, त्यांचं दर्शन घेतलं. आणि हे आमचे अजय भाई दर्शन घेतात, आम्ही पण घेतो. आणि विषय काय माहिती, आता आम्ही जाणार आहे मस्त पाय वगैरे पुढं आपल्या क्षेत्र महाबळेश्वर. त्याच्यानंतरचा प्लॅन तुम्हाला सांगू नाही शकत, तुम्हाला अचानक भया सगळं सांगत जातो आम्ही कसं काय झालं. हां, सो चला. तू बन गया बात दिल की रोने की, सच कह रहा तेरी कसम, मरेंगे एक दिन, तुझे कितना जाने लगे. स्ट्रॉबेरी, ओके स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी ना, स्ट्रॉबेरी नो, स्ट्रॉबेरी. चरंगराम. पाच का एक दस का दो. ही आहे पंचगंगा. हे 5 नद्यांचे इथे उगम पावला. हे असं पंचगंगा मंदिर, आणि हा कुंड आहे बघा हा. ओके, चल ना पुढून जाऊ. तर बघू शकता एक महादेवाचं मंदिर आहे. तर आम्ही जरा शॉपिंग करतोय. हे बघा ओकले घेतो, एकदम ब्रँडेड ओकले घेतोय सध्या. हे बघा ही एकदम अशी ॲडिडासची घ्यायची चालू आहे. हे बघा हा काहीतरी वेगळं घेतोय फातिमासाठी. तर इथे बघू शकता हे दोघं काही. हा त्याच्या फातिमासाठी हे घेतोय. ते आमची बारकीच आहे. हे ऐकू येत आहे. अरे ते बघ ना, मस्त ते कसं हलते बघ. तिथे दाखव. अरे तिथे दाखव, हे बघ तिथे दाखव. अरे ऐक यार, हे बघ ना, ये कुछ तो बात है. हा बोला तसं. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. त्याचं नेम आलोक सकपाळ. चला पुढे मराठीत बोलूया. आपण आपल्याला लायकी देऊया. तर आपली मराठी भाषेत नाही, आपण इज्जतीत मराठीत बोलूया. इज्जत आणि मराठीला इज्जत आहे. हां, बांधिलकीचा विषय बाबा, बाकी काय नाही विषय. ठीक आहे, आता आपण चाललेलो आहे, दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता आपण जाऊया डायरेक्ट गणपतीपुणे. आता तुम्हाला डायरेक्ट आपण बघू कुठे काय पॉईंट होतात, काय एन्जॉय मस्ती होईल. मध्ये एक एक्स्ट्रा स्पाइसचा एक फन आहे. फोन होणारच आहे. फोन एक नाही होणार आहे, अनेक होतील. तुम्ही टेन्शन नाही घेऊ, फक्त गाडीमध्ये एन्जॉयमेंट फक्त बघत राहा, काय होतात काय नाही. हां, अपडेट तर मिळत राहणार तुम्हाला, टेन्शन नाही घेऊ तुम्ही. फक्त तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवते, महिन्यानंतर, त्यामुळे जरा मला वाटत असेल इंटरेस्टिंग काहीतरी बघायला मिळेल, त्यामुळे टेन्शन नाही घेऊ. चला. हाय गाईज, सध्या आम्ही आलेलो आहे महाराष्ट्राचं आपले थंड हवेचे ठिकाण, महाराष्ट्राचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणावर. सुंदर असा क्लायमेट आहे, तुम्ही पुढे बघू शकता.
हे दोघं आहेत. खूप 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 छान. या दोघांना नका बघू. निसर्गरम्यात नटलेला हा महाबळेश्वर आम्ही इथे सध्या आलेलो आहे. आता आम्ही चाललोय कृष्णाई मंदिरामध्ये दर्शनासाठी. कीर्तन नाही व्यवस्थित बोल. काय चांगलं बोला. हा एक नालायक, एक नंबर नालायक. मध्येच कावळा टोचायला येणारच. तो कळीचा नारायण कसा तसा. तसा अरे तो कलितास. कलीचा मित्रांनो, आता आम्ही क्षेत्र महाबळेश्वर गेलं. आता क्षेत्र महाबळेश्वर सारखंच एक दुसरं मंदिर आहे कृष्णा टेम्पल म्हणून. तिथून तुम्हाला व्ह्यू आहे. तिकडून तिकडे आम्ही चाललो. तिकडे पण असं मोबाईल कॅमेरा कसा झाला तिथून एक सह्याद्रीचं पूर्ण अशी हात पुढे डोंगरांग सह्याद्रीची पूर्ण तुम्हाला दिसेल तिथून. हात पुढे सो गाईज दादा इथे कुठे आपलं प्युअर व्हेज हॉटेल आहे का? वेज हॉटेल इथं पुढं जा आणि शिवसागर आहे. शिवसागर भरपूर ठिकाणी नाव ऐकलं शिवसागर. थँक्यू. तर भावांनो, आता आपण पोहोचलेलो आहे चिपळूण मध्ये. तिकडून निघून मला ते भरपूर वेळ झाला. आम्ही त्याच्यानंतर भरपूर मजा मस्ती केली. तुम्हाला ती चिपळूणची नागरी सकाळी कुठे कुठे हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज. तर गाईज खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. अरे मेसेज सिरियस होतो. तर संगमेश्वरवरून आपण जेव्हा पुढे येतो तर 2 रोड आहेत जायचे गणपतीपुळेला. एक आहे राईट आणि एक सरळ जायला आणि एक लेफ्ट. तर आणि जो मॅप दाखवतो ना तो मोस्टली राईट साइड वाला रोड दाखवतो. तर त्या रोडनी प्लीज येऊ नका. रोड वर्क इन प्रोग्रेस. हा वर्क इन प्रोग्रेस आहे आणि रोड फुल खराब आहे. आम्ही एवढे पछतावतोय त्या रोडनी येऊन. तुम्ही कंडिशन बघू शकता रोडची. पूर्ण रोड मध्ये खड्डे आहे. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. गाडी पूर्ण आपटते. काही असू दे पण तुमचा ब्लॉगचा मालक झोपलेला आहे. ऑलमोस्ट झोपलेला आहे. तर भावांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आजचा आहे आपला दुसरा दिवस म्हणजे गणपतीपुळेमध्ये पोहोचलो आपण. रात्री पोहोचलो आणि सकाळी आता मस्त की रूममध्ये झोपलो वगैरे रात्री. त्यामुळे काय शूट नाही केला. थोड्या मस्त्या वगैरे झाल्या पण ते काय शूटमध्ये काय घ्यायला नाही जमलं आपल्याला. डायरेक्ट झोपलो आणि आता उठलो मस्त. आणि आजचा लुक बघा. सर्वांचा लुक आहे आपल्या सांप्रदायिक सारखे एकदम एकदम वारकरी सारखे एकदम सजलेले आहेत. तो आपण तुम्हाला दाखवतो की आपले कसे कसे आहेत ते तुम्हाला खाली गेले पण दाखवू आपण. हे आपले इकडे शिव महाराज, हे विराट महाराज, रामकृष्ण आली. आणि हे आपले अजय महाराज इकडे जरा रामकृष्ण आणि हे आमचे पंडित हनुमानजी भीमसेन जोशी. तर भावांनो, असा आहे आजचा गेटअप. तर आपल्या गेटअपवरती काय कमेंट जरा चांगले करून सांगा आपल्याला जर आवडला असेल तर गेटअप. सो चला आता जाऊया आपण गणपतीपुळे मंदिराकडे. आपण निघालेलो आहे. सो आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट तिकडेच. चला, रामकृष्ण हरी. भावांनो, आता आपण उतरून चाललेलो आहे आपल्या मंदिराच्या दिशेने. आणि आपण तिथून जरा वॉकिंग करत चाललेलो आहे. चपला वगैरे सर्व आपण गाडीतच ठेवल्या त्याच्यामुळे चाललोय चालत आणि आम्ही इकडे असे आम्ही 5 जण आहे टोटल. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. तर आता आम्ही या रांगेमध्ये चाललो आहे. थोडीशी गर्दी आहे, जास्त नाही. लगेच किती 10 मिनिटामध्ये होऊन जाईल ना दर्शन? 10 मिनिटामध्ये हार्डली. ही रांग बघा आमची सह्याद्री डोंगर रांग. आम्ही पहिल्यांदा आम्ही वेदांत मी आणि आलोक वेदांत मी आणि आलोक पहिल्यांदा येतोय. बाकी ही दोघं उपसंडे असतात दरवर्षी. ॲडव्होकेट अजय ठाकरे पुढच्या समालोकची सांभाळतील. जरा नमस्कार. आम्ही गणपतीपुळेला आलेलो आहोत. तर आता पाहूयात श्रींचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला. तर पुढे घ्या, कंटिन्यू करा. हाय गाईज. खूप छान खूप छान वाटतं इथे. बघा तुम्ही, समुद्र सुद्धा पर्यटनाने नटलेला आहे. खूप सुंदर असं पाणी आहे इकडे. आम्ही थोड्या वेळात तिकडे सुद्धा जाणार आहे. आता चालू आहे दर्शनासाठी. कोकणातले एक वैशिष्ट्य आहे, हे मंदिर केल्याशिवाय आम्हाला कोकण ट्रिप पूर्ण झाल्याशिवाय सारखी वाटतच नाही. आम्ही आता जस्ट एंट्री गेलेली. वाजलेत किती रे? 12 वाजता आपली आरती असते इकडे आपल्या गणपतीपुळे आपल्या गणेश मंदिरांची. सो आता जस्ट एंट्री गेली, पाय वगैरे धुतले आणि आपण इथे समोर उशीर आरती चालू आहे. आमच्या भाग्याने आणि आमचं भाग्य होतं.
तर गाईज आपण आता चाललेलो आहे आपल्या महाप्रसाद जो असतो तो महाप्रसाद आपण घ्यायला चाललो म्हणजे आपल्या बॅकने एंट्री जसं तुम्ही पाय वगैरे दर्शन वगैरे करून होईल त्याच्यानंतर तुम्ही बॅकने परत तुम्हाला एंट्री आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. सो आम्ही आता लाईनमध्ये महाप्रसादाच्या आपण तिकडे आता महाप्रसाद घेऊ आणि मग आपण डायरेक्ट निघू आपल्या घरच्या रस्त्याला. सो भेटत कंटिन्यू राहा. चला तर गाईज आता आपण फायनली आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आपल्या महाप्रसादाच्या इथे लाभ घेण्यासाठी. आणि हा असा असतो आपण बघू शकतो तुम्ही हा महाप्रसाद आहे आपला. इकडे आपले सगळे भाऊ लोक हे बघा. आणि पाहून आता आपण जेवायला वगैरे थांबलो आणि जेवण वगैरे आपलं मागवलेलं आहे. आणि विषय आता असं मी चेंजिंग केलं आहे अजून एकाने चेंज केलं आहे बाकी 3 जण आपले आहेत चेंजिंगचे. आपण अजून दुसरं एक मंदिर आहे काय कुणकेश्वर. तो आपण पुढचं जे आपलं डेस्टिनेशन आहे ते आपलं कुणकेश्वर मंदिर तिकडे जाणार आहे. पहिलं आपण आपली पेटपूजा करू मग आपण दुसऱ्या डेस्टिनेशन करू. चला तर आम्ही डिसाईड करतोय की आरेवारेला जायचंय की कुणकेश्वरला जायचं. बट शेटने डिसाईड केलेलं आहे. ड्रायव्हर बोलले शेट बोलले की आता जायचं आरेवारेला तर आरेवारे संपला विषय भाई. किच किरी किप्स टाडा. आपण आता एक निघालेलो म्हणजे आपल्या घरच्या रस्त्यानेच. तर आपल्याकडे दुसरं एक आपण डिसाईड केलंय जिकडे जायचंय कुणकेश्वर मंदिर किंवा अरे कुठला तो बीच आहे तो तिकडे जायचंय. जाता जाता हा तो आरेवारे त्या दोघांपैकी डिसाईड झालेलं कुठल्या बीचला. पण जाता जाता एक आम्हाला पॉईंट मिळाला. तिथून एवढं पाणी कोकणातलं बाई एवढं भारी आहे ना. आणि आपलं मुंबईमधलं अलिबाग मधलं एवढं पाणी भंगार आहे तुम्हाला काय सांगू भावनो. जमीन आसमानाचा फरक आहे बघा एवढं फरक आहे. पाणी बघा फक्त भावनो. इथे जास्त माणसं इथे जास्त का. हा हे बरोबर बोलला भाऊ. पॉइंट टू बी नोटेड आहे. हा गाइस cool लग रहा है. ये कौन है साधू आया है साधू संत. ये साधू संत कौन आहे चालेल. पण आपण जाऊ दुसरे एक बीच आहे तिकडे जाऊ. तिकडे पण सेम असणार आहे कंडिशन. एवढं भारी वाटतं ना म्हणून एवढं भारी लय भारी वाटतं बघा. बघ ना म्हणून काय वाटतंय काय एक नंबर वाटतं. मित्रांनो आता आम्ही चाललो अरेवेरे बीचला. तुम्हाला एक निसर्गाचा असा एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये नसेल पाहिला. एकच मिनिट हे बघा. गाईज आता आम्ही फायनली पोहोचलोय अरे वारे बीचला आम्ही पोहोचलेलो आहे. तुम्ही बघितलं असाल निसर्गरम्य काय वातावरण आहे इकडे. एकदम गगन चुंबेश्वरी असं वातावरण. हा त्यामुळे आता जातो आम्ही मस्त पाण्यात वगैरे जरा भिजतो. पाण्याचा कसं आहे भाई आनंद घेतो भाई. फुल एकदम क्लिअर वॉटर आहे भाई. एकदम क्लिअर वॉटर एवढं भारी वाटतंय. येऊ नाही तो पुढे अजून. सो गाईज आता आपण एक बीच आहे आरेवारीचा बीच ना. आम्ही थोडी मध्येच मला वाटतं एक होता बीच त्या बीच वरती घुसलोय. आणि क्लायमेट यार एक नंबर यार सुपर आहे भाई. काही बोला भाई जमीन आसमानाचा फरक आहे भाई. कोकण शब्द भाई आहे भाई. समाजात इज्जत तर आहे भाई. पाणी बघू शकता एवढं क्लिअर आहे ना यार. शपथ लय भाई आवडलं आपल्याला. स्वच्छता बाप रे बाप. स्वच्छ भाई एक नंबर भाई. सर्व स्वच्छ बीच आहे भाई पूर्ण एक नंबर आहे. क्वालिटी विषय. आता जरा पाण्यात वगैरे जायची इच्छा आहे पण जाऊ नाही शकत. लाटा कशात लाटा. आता आम्ही चाललेलो आहे घरी पण नाही म्हणजे आपल्याला मध्ये एक आपलं मंदिर आहे परशुराम महाराजचं मंदिर. दशावतार मधले एक अवतार. तर आपण ते मंदिर करायचं जाता घरी. तर आता थोड्याच वेळात अजय ठाकरे जी त्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती थोडीशी माहिती देणार आहेत. येतीलच ठीक आहे. सेलिब्रिटीला भेटायचं. पहिला आपण आपल्याला ना आपला सीएनजी भरायचा आहे. सो आपण पहिला तर सीएनजी भरू आणि मस्त आपले फोटो वगैरे जे काय आहे ते भाई एक अपलोड करू. जर आपल्या कोणी इंस्टाग्राम आयडीला फॉलो असेल इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा पटापट. ठीक आहे चला आणि कंटिन्यू. आम्ही काय बोलतो सर यांना भेटायचंय मला. यांना भेटायला तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा आहे. विधान फिटनेस म्हणून आयडी आहे. त्यांना तुम्ही मेसेज केला तर ते तुम्हाला डायरेक्ट भेटणार त्या लोकांना. असा विषय आहे ठीक आहे. हा डायरेक्ट तुम्हाला लोकांना आणि क्रेडिट इकडे या महाशयल ना. आणि हे आमचे मंडळी ही आयडी आहे आलोक 2631. यस कसा फुटला तुझा. या आयडी वर जा आणि खूप छान रील्स वगैरे आहेत फोटो वगैरे आहेत. तुम्ही असं जाऊन तिथे फक्त लाईक करू शकता. नाही याला फॉलो करा बस. मी तर फॉलो आहे. मला 5000 रुपये भेटलेले आहेत. तुम्हालाही भेटतील ना.
मला माझं तर भेटले मी काय बोलतो फोन कसा फुटला मला काही जवळ हा कांड झालेला काय गाईज बघा ना यार काय यार गाईज हा कांड आहे ना हा कांड हे बघा हे दोन भावांचा कांड आहे ह्याचा एक कांड आणि ह्याचा एक कांड आहे ह्या दोघांच्या मस्तीमुळे भाई हा फोन कामातून पहिल्या गेलेला आहे. कमाईचा फोन होता खूप मेहनतीने मी घेतलेला पण आता काय काय करणार वाटणार ना शुभम तिथले सस्ती चीज नाही सस्ते चीज नाही विषय कोल इथं विषय कोल चला भेटू भाऊ भावांनो आता आपण पोहोचलेलो आहे परशुराम मंदिराच्या इथे आपण कमानीजवळ आणि वरती ना सप्ताह चालू आय थिंक वाटतं आज मला वाटतं काहीतरी एकादश का संकष्टी आहे सो वरती आपल्याला म्हणजे सप्ताह वगैरे चालू आहे आणि ऑलरेडीच आपण सप्ताह वगैरे केला आहे काल आपल्याच गावी पण होता सो इंटरेस्टिंग गोष्ट आहे जाऊया आपण पाया पडूया आणि टायमिंगमुळे झालेलं आहे 8:20 झालेत आणि मंदिर ॲक्च्युली काहीतरी 8-8:30 बंद होणार होतं आम्ही कॉल लावलेला आता बघूया मग दर्शन बघायला मिळतं की नाही पळत चाललेत मित्र लोक मी पण पळतो मी मागे राहिलेलो जरा क्लिप घेण्यासाठी तुम्हाला जरा इंट्रोडक्शन द्यायला सो चला हो ना विषय असा आहे आतमध्ये आपल्याला अलाउड नाही पूर्ण डायरेक्ट एवढी सिक्युरिटी आहे की डायरेक्ट सेन्सर लावले असे छोटे छोटे म्हणजे मोबाईल पण मी काढू शकत नाही डायरेक्ट अलार्म वाजतोय त्याच्यामुळे काहीतरी असा विषय हे त्यामुळे भावना जरा विषय असा झाला आपण जरा क्लिप आतमधली घेऊ नाही शकलो पण आपल्याला दर्शन मला फक्त आतमध्ये एंट्री मिळालं बघायला आणि हा कोणता आहे रेणुकाई श्री रेणुका ध्यान श्लोक हे श्लोक आहे पाहायला मिळेल हे परशुराम कुंड भाई मूर्त्या पूर्ण काय भाई हे नवीन घडवलेल्या मूर्त्या असं नाही वाटत तुम्हाला भावनो आणि हे काय परशुराम काय परशुराम कुंड कुंड गाईज हे आपले परशुराम कुंड आहे अरे बापरे स्टॅच्यू कडक ना आणि हे आहे आपल्या इकडे भावांनो बहिणींनो गंगा माता मंदिर खूप जुन्यातली रे ही मूर्ती हे ना मंदिरच आता रिनोव्हेट केले सगळं फक्त जुनं आहे भाई जाम जुनं आहे फक्त मंदिर रिनोव्हेट केलं भाई आता आणि आज हे आहे धुवाळी साहेब मित्रमंडळ यांच्या सौजन्याने ओके परशुराम महाराज यांचा परशुराम भगवंताचा स्टॅच्यू स्टॅच्यू इंग्लिश वर्ड झाला भावांना मूर्ती भाई खतरनाक आहे काही बोला होऊ शकता पूर्ण अवतारच भाई किती वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेली परशुरामांनी कितीतरी वेळा 16 वेळा मला आता लक्षात नाही आम्हाला पण लक्षात नाही गाईस त्याने तरी झालं तर माहिती तरी आम्हाला ते पण नाही माहिती फोटो काढायचे अभि टिक विष्णूचा करता अवतार होता म्हणून जेव्हा जेव्हा परकीय आक्रमण झाली किंवा अन्याय वाढला जमिनीवर धरतीवर हां तेव्हा कितीतरी वेळा भगवान परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केलेली ओके तुम्हाला थोडंफार आम्हाला जेवढं नॉलेज होतं आमच्या भावाकडे तेवढं दिलेलं आहे सो तुम्हाला सुद्धा काय माहीत असेल अजून काय तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये टाकू शकता ठीक आहे सो चला आपण आता डायरेक्ट मला वाटतं हा ब्लॉग थोड्या वेळात आपण गुरु द्रोणा आणि गुरु द्रोणाचार्यांचे गुरु म्हणजे परशुराम भगवान परत कर्णाचे गुरु म्हणजे परशुराम भगवान तर भावना असा काहीतरी इतिहास होता हा सो आपण आता ब्लॉग थोड्या वेळाने भेटू म्हणजे आपण काहीतरी कुठेतरी काहीतरी आपल्याला अजून पंप वगैरे सीएनजी वगैरे भरायचं आहे जाऊ दे तर भावांनो आणि बहिणींनो आता आम्ही पोलादपूरमध्ये फायनली पोहोचलेलो आहे आणि आपण आता जाणार आहे माझी ॲक्टिवा घ्यायला जी आपण पोलादपूरमध्ये लावलेली आणि मग आपण आपल्या इकडे जायचं आहे आपल्या काय अलिबागला आणि आता ॲक्टिवा जी लावली आपण जे ठिकाण आहे ते आपण आहे लावलेले पोलीस स्टेशन पण आता तुम्हाला काय सांगू आणि पोलीस स्टेशनला का लावली तर भाई आपली जमा वगैरे झाली ना असं काय नाही गाडी आपण लावले सेफ राहावी म्हणून पोलीस स्टेशनला गाडी लावली केल्याने त्यांनी लगेच त्यामुळे आपण आता चाललोय पोलीस स्टेशनच्या इथे पोहोचलो पण आहे सो आपण जाऊया चला गाडी घेऊ आणि मग डायरेक्ट आपल्या स्कूटीवरचा प्रवास चालू करू आपण ठीक आहे आणि मग हॉटेलला जेवायला जाऊ आणि मग थांबू तिकडे सुद्धा आम्हाला तुम्हाला जेवण जेवण करताना करताना भेटू बाय 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 रामकृष्ण रामकृष्ण रे
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. विराज जा जर्सी चला. तर गाईज आता आपण आता जेवायला थांबलेलो आहे. तुम्हाला जसं बोललेलो की आपण जेवायला वगैरे थांबू. आपण जेवायला वगैरे थांबलो आणि इकडे आपले भाऊ लोक सगळे चार्जिंग लावून बसलेत. कारण एकच आहे की गाडीत आपलं एकच सॉकेट आहे, सर्वजण नाही यूज करू शकत, सगळ्यांचे बॅटरी पूर्ण लो झालेत. त्याच्यामुळे भाई विषय गोल आहे, सगळेजण खोले. तर आपला चार्जिंग लावलाय, माझी पण चार्जिंग कमी आहे, पण थोडीफार करून लावतोय. आणि इकडे आपलं जेवण वगैरे आलेलं आहे मस्त की आपण ढाब्याला बसलेलो आहे प्युअर व्हेज. कारण आपले भाऊ सगळे व्हेज आहेत, सगळे व्हेजिटेरियन आहेत आणि मी एकटाच असा आहे जो नॉन व्हेजिटेरियन आहे. ठीक आहे, पण मी आज भाई नाही खायची इच्छा, माझी पण एवढी नसते इच्छा, त्याच्यामुळे मी पण व्हेज खातो. ठीक आहे, त्याला आता जेवूया मस्त की आणि आपल्या घरच्या प्रवासाला निघूया. ठीक आहे, तो भावांना आणि बहिणींनो विषय असा आहे आता की आपण आता फायनली पोहोचलेलो आहे JSW म्हणजे आपण वडखळला पोहोचलेलो आहे. आणि इथून आपण जाणार आहे आपल्या घरी आणि भाऊ लोक आपले जाणार आहेत त्यांच्या घरी. आणि आपला प्रवास इथपर्यंतच होता, इथून आपण संपलेला आहे प्रवास. कारण आपले हलकट व्हिडिओ मध्ये दिसण्यासाठी बघा हा मागे मागे येतोय. दाखवा आणि आपल्या सगळ्या भावांना आता मिस करेन भावांनो, लय मिस करेन भावांनो. परत ये डोंबिवलीला पालावाला. तुला नक्की आम्ही नक्की नक्की जगाची आपण नक्कीच दुसरी ट्रिप सक्सेस मनाची करू, नक्की प्लॅन मुंबई करू, करू. मोठा प्लॅन करू, मोठा plan Direct करू. एक हप्ता एक हप्ता भाई मिस करू तुला आम्ही. नाही, आणि आम्ही खूप छान मी तर भाई वाटलं आता पण मिस करतो. मी त्याला बोललो भाई मागाशी लय मिस करेन म्हणून भावांनो. सासूरवाडीचा मालक. याने Yes, फक्त sir. माझ्या दिमागाचं वाट लावलं. माझी मी गाड मारतो घरी. ठीक आहे भावांनो, तो काही चला शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि फायनली आपली ट्रिप एंड झालेली आहे आणि आम्ही आता लास्टचे तिघं जर आता चाललेलो आहे पलावाला रिटर्न. आणि 3 डोके आलेलो ब्रिजामध्ये चाललोय परत बगमॅनवर. आणि शेवटची माणसं ही आम्ही पोहोचणार आहोत आता पलावाला. आणि होप सो यू गाईज लाईक द ब्लॉग. काय करणार, समयाशी सादर व्हावे, ठेव ठेवेल तैसे राहावे. नाही तसे ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. बाय बाय. आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. चला थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.